केशवराव भोसले नाट्यगृह हे हिंदूंसाठी मंदिर आहे, ख्रिश्चनांसाठी चर्च आहे, तुम्हाला सांगतो मुस्लिमांसाठी ते दर्गा आहे आणि तुम्हाला सांगतो उरलेला आपला चौथा शिखांसाठी ते गुरुद्वारा आहे. फॉरेन्सिक लॅबचे जे अधिकारी त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सगळे नमुने घेतलेले आहेत आणि ते नमुने घेतल्यामुळे आता त्यातनं जे निष्पन्न होईल त्याच्यावरती कडक कारवाई केली. त्यांना कुणी पाठीशी घालणार नाही, आम्ही तर बिलकुल घालणार नाही. कारण जर हे कुणी मुद्दाम केला असेल तर त्याच्यासारखा दळभद्री कोण माणूस नाही. केशवराव भोसले नाट्यगृह हे हिंदूंसाठी मंदिर आहे, ख्रिश्चनांसाठी चर्च आहे, तुम्हाला सांगतो मुस्लिमांसाठी ते दर्गा आहे आणि तुम्हाला सांगतो उरलेला आपला चौथा शिखांसाठी ते गुरुद्वारा आहे. अशी पद्धत म्हणजे ऍक्च्युली विचार केला तर असं म्हणायला काही हरकत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या भावना त्याची जुळल्या, त्यामुळे असं मुद्दाम कोण करणार, मुद्दाम कोण करण्यासारखं त्या ठिकाणी मला वाटत नाही. पण आता फॉरेन्सिक लॅबचे जे अधिकारी त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सगळे नमुने घेतलेले आहेत आणि ते नमुने घेतल्यामुळे आता त्यातनं जे निष्पन्न होईल त्याच्यावरती कडक कारवाई केली. त्यांना कुणी पाठीशी घालणार नाही, आम्ही तर बिलकुल घालणार नाही. कारण जर हे कुणी मुद्दाम केला असेल तर त्याच्यासारखा दळभद्री कोण माणूस नाही. कारण याच्या एवढ्या भावना या नाट्यगृहाची, कारण आमच्या देखील भावना अत्यंत त्याची जोडलेले आहेत. आम्ही ज्यावेळी मला अजूनही मी काल मिसेस बरोबर माझ्या गप्पा मारत बसलो तर आपण किती कार्यक्रम केले या ठिकाणी. मला आठवतं 1987 साली मी पहिला ब्रेक डाऊन्स कॉम्पिटिशनचा त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला होता. मला वाटतं सुधाकर काशीद आपले सिनियर पत्रकार सकाळचे त्यावेळी त्यांनी बातमी लावली होती, त्या मला फुल पेज बातमी द्यावी होती त्या केशवराव भोसले नाट्यगृहात होती की एखाद्या म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतील फेमस नटाला पाहायला गर्दी नव्हती तेवढी ते केशवराव भोसले नाट्यगृह फुलून गेले होते. ही बातमी देखील मला आज आठवली. त्या ठिकाणी कॉलेजची गेट टुगेदर असतील, तुम्हाला सांगतो पहिला श्रावण महोत्सव आम्ही त्या ठिकाणी केला होता. श्रावण सोमवार अनेक सतीचे तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी आपले दरवर्षी मेळावे होतात. बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आमचं भगिनी महोत्सव एकदा त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती आमच्या एवढ्या भावना, प्रत्येक राजकीय व्यक्ती असेल, प्रत्येक कलाकार असेल, आता त्या ठिकाणी आपले कलाकार जसे कोल्हापूर शहरातून कलाकारांची निर्मिती श्रोते पण आहेत, त्याशिवाय कलाकार झाले नसते. त्यामुळे श्रोत्यांचे पण काही ना काही कारणानिमित्त त्या ठिकाणी 1-2-4 वेळा जाणं झालेलं आहे आणि त्या वेगळ्या भावना त्या ठिकाणी आणि कुस्ती क्षेत्राशी ते निगडीत असणारे लोक त्या ठिकाणी गेले. त्यामुळे जाणीवपूर्वक कोण केलंय असं काय वाटत नाही. आता अर्थात चुकून काय घडलं असेल आणि कोण तिथनं पळून गेला असेल, बाबा हे काय घडलं म्हणून, हा पार्ट वेगळा आहे, ते आपण आज काय सांगू शकत नाही. आणि त्या ठिकाणी पाठीमागे मॅटिंग होती, मला वाटतं मॅटिंग पेटले असं काय प्राथमिक ती माहिती कळते. आता ते काय असं जाणीवपूर्वक बरं आता केशवराव पेटवायला असं तर मॅटिंग कशाला, म्हणजे तिथलं पेटला आणि पाठीमागे आग जाईल असा म्हणून काय विषय नव्हता. त्यामुळे प्रथम दर्शनी असं दिसतंय ते हळूहळू पेटत गेलं. कारण सुरुवातीला जी आग लागली आम्ही 10 मिनिटात तिथं पोहोचलो, म्हणजे आम्ही प्रयत्न करत होतो इकडनं, पण ते आपण बोलण्याचा विषय असतोय, प्रॅक्टिकल त्या ठिकाणी फार वेगळं असतं. आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया.